नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्यासमिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरकारी कंपनी म्हणजेच गव्हर्नमेंट कंपनी याविषयीची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 नुसार केली जाते। या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी कमीत कमी वसूल भाग भांडवल हे केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतविलेले असते। अशा कंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, याचं जर उदाहरण जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर आपल्या असणाऱ्या भारतामध्ये सरकारी कंपनी म्हणून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC या कंपनीचा या ठिकाणी उल्लेख करता येतो। त्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड त्यालाच आपण म्हणतो BHEL। त्यानंतर हिंदुस्तान मशीन टूल्स त्यालाच आपण म्हणतो HMT या नावाने या ठिकाणी कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, दुसरे एक सांगायचं म्हटलं की या असणाऱ्या सरकारी कंपनीचे जे काही भाग असतात ते कोणाच्या नावे या ठिकाणी खरेदी केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या असणारे भारताचे जे राष्ट्रपती आहेत ना किंवा राज्यपाल आहेत यांच्या नावे आपल्या असणाऱ्या सरकारी कंपनीचे भाग खरेदी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या असणाऱ्या काही सरकारी कंपनीच्या ज्या महत्त्वपूर्ण काही संज्ञा आहेत यांविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। ते पुढील प्रमाणे पहा। पहिले आहे संज्ञा ते म्हणजे वार्षिक अहवाल। विद्यार्थी मित्रांनो, अशा असणाऱ्या सरकारी कंपनीचे जे काही वार्षिक अहवाल असतात किंवा लेखापरीक्षण अहवाल असतात, असे वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल संसदेपुढं किंवा कायदेमंडळापुढं परीक्षणासाठी ठेवले जातात आणि यावरच या ठिकाणी राज्यातील असणाऱ्या ज्या काही कंपनीच्या बाबतीत राज्य विधिमंडळाबरोबर अहवाल जे सादर करायचे जे असतात ते सादर करण्याचं काम या ठिकाणी वार्षिक अहवालाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात असतं। याबाबत असणारे जे काही बाबी असतात या बाबी या ठिकाणी सरकारी कंपन्यांची जी काही आस्थापना आहेत त्या आस्थापनाचे जे काही प्रमुख सरकारी अधिकारी आहेत या सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य केलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचं दुसरी एक संज्ञा आहे ती म्हणजे लेखापरीक्षकाची नियुक्ती। मित्रांनो, अशा लेखापरीक्षकाची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते त्याबाबत आपण माहिती जाणून घेऊयात। पाहूयात। सरकारी कंपनीच्या लेखापरीक्षकाची नियुक्ती ही भारत सरकारचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी यांची नेमणूक केली जात असते। विद्यार्थी मित्रांनो, कारण या असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कोणत्या आहेत तर सरकारी कंपन्या आहेत, गव्हर्नमेंट कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये प्रमुख असणाऱ्या अशा ज्ञानी व्यक्तीची गरज असते आणि यामध्ये या ठिकाणी अशा लेखापरीक्षकाची नेमणूक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं। कारण असे हे लेखापरीक्षक काय करत असतात तर त्या कंपनीचं असणारे जे काही वार्षिक लेखापरीक्षण आहे त्या लेखापरीक्षणाची नोंद या ठिकाणी करीत असतात। त्याचबरोबर भारत सरकारचे यावरती काय असतं तर नियंत्रण असतं आणि हे नियंत्रण असतानाच त्या ठिकाणी नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी त्या कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दुसरी आपण संज्ञा पाहिली, त्यानंतर आपल्याला तिसऱ्या संज्ञाकडे जाऊयात। तिसरी संज्ञा आहे मित्रांनो ते म्हणजे भाग अधिग्रहण। बघा, आता यामध्ये लक्ष देऊ आपण। अशा असणाऱ्या भाग अधिग्रहण या असणाऱ्या संकल्पनेमध्ये किंवा संज्ञेमध्ये काय आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सरकारी कंपनी ही पूर्णतः किंवा अंशतः ही सरकारच्या मालकीची असते, पण संपूर्ण सरकारी कंपनीमध्ये 100% भाग भांडवल हे सरकारचे असते। अंशतः सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये कमीत कमी 51% भाग भांडवल एक किंवा एकपेक्षा जास्त सरकारचे मिळून असते।
खाजगी संघटनांसाठी गुंतवणूक ही 49% मर्यादित केलेली आहे असं आपल्याला सांगता येतं. कारण 51% जास्त भागभांडवल ज्या कंपनीमध्ये शासन गुंतवतं अशा असणाऱ्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी जे काय मालकी जी असते ती मालकी ही शासनाची असते किंवा सरकारची असते. 49% भागभांडवल हे खाजगी व्यक्तींच्याकडून या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला सुद्धा. यामध्ये जर आपल्याला उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणं पण तुमच्या समोर दिसत पहा. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर पाहूयात. त्या ठिकाणी हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, भारत पेट्रोलियम आहे किंवा कोल इंडिया लिमिटेड सारखं असणार आहे, इंडियन ऑइलसारखं आहे पहा, की अशा अनेक प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत. NTPC किंवा ही या ठिकाणी कंपनी आहे, ONGC सारखी कंपनी आहे. ह्या सर्व या ठिकाणी किंवा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अशाने विविध कंपन्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत मित्रांनो. म्हणजेच या कंपन्या कोणत्या आहेत तर सरकारच्या मालकीच्या आहेत, की ज्याच्यामध्ये 51% जास्त भागभांडवल हे सरकारने गुंतवलेलं असतं. म्हणून याच्यावरती सरकारची मालकी या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारची पुढील असणारी कन्सेप्ट आपण जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, अशा असणाऱ्या सरकारी कंपनीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं ते आपण चौथ्या मुद्द्यामध्ये पाहतोय. ते म्हणजे चौथा मुद्दा आहे व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, सरकारने आणि खाजगी गुंतवणूकदारांनी नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाच्या हातात सरकारी कंपनीचे व्यवस्थापन असलेलं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की या कंपनीमध्ये व्यावसायिक व्यवस्थापन असते व तेथे कुशल कर्मचारी असे नेमले जात असतात, ज्याच्यामध्ये त्यांची कार्यक्षमता वाढते. अशा कार्यक्षमतेने संबंधित असणारे जे काही व्यवस्थापन कार्य आहे किंवा दैनंदिन कामकाज आहे कंपनीच्या संदर्भाचं, तर ते पाहण्याचं काम अशा असणाऱ्या कार्यकुशल व्यक्ती करीत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण या अशा असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण लक्ष अशा असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाहावं लागत असतं. कारण अशा असणाऱ्या व्यक्तींची नेमणूकसुद्धा सरकारद्वारे केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व पाहत असताना आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की सरकारी कंपनी म्हटलं की या सरकारी कंपन्याचे जे काही घटनापत्रक आहे व नियमावली आहे हे मुख्य आधार म्हणून या कंपनीचं एक उद्दिष्ट ठरवण्यासाठी किंवा उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते पूर्ण पार पाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. साधारणपणे आपल्या लक्षात जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की सरकारी कंपनी ही व्यवसाय करण्याच्या हेतूने जरी या ठिकाणी स्थापन झाली असली तरीसुद्धा या सरकारी कंपनीचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणं हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे असणारे जे कार्य करणारे जे काही स्वायत्त संस्था आपण पाहतो किंवा एक प्रकारची जी काय सरकारी कंपनी म्हणून आपण ओळखतो, अशा असणाऱ्या सरकारी कंपन्याविषयी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा असणारी कंपनी आहे ती कंपनी आपल्या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येते की शासनाची असणारी पूर्ण मालकी या असणाऱ्या कंपन्यांवरती आहे. अशा प्रकारच्या संज्ञा या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण मित्रांनो पुढील असणारी जी काही कन्सेप्ट आहे ती आपण पुढील असणारी कन्सेप्ट ती म्हणजे सरकारी कंपनीचे गुण व सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये यांविषयीची माहिती आपण या ठिकाणी पुढील तासाला पाहणार आहोत. तत्पूर्वीच सर्वांना धन्यवाद मित्रांनो.